अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशानं क्षितिजा प्रकाशन राहुरी यांच्या वतीनं सावित्रीबाई फुले प्रज्ञा शोध परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमात प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासाचं नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। मार्गदर्शकांनी सांगितले की आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या युगामध्ये मुलांना सक्षम, स्पर्धात्मक आणि संस्कारक्षम बनविण्याची मोठी जबाबदारी पालकांवर आहे। त्यामुळे मुलांच्या भविष्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी पालकांना विशेष आवाहन करताना फास्ट फूडचं वाढते प्रमाण आणि मोबाईलचा अतिरेक कमी करून मुलांना अभ्यास, वाचन आणि चांगल्या सवयींकडे वळवावे असे आवाहन करण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवू शकते असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर। बक्षीस वितरण सोहळा आहे, त्यामध्ये खूप साऱ्या मुलांचा बक्षीस त्यांना मिळणार आहे। सर, या परीक्षेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळते आणि स्पर्धा परीक्षेची देखील तयारी होते। त्याबद्दल मी सरांचे म्हणते आणि आमची परीक्षा आणि त्याची सवय, अभ्यासाची सवय अगदी पहिलीपासून प्रत्यक्षात परिश्रमातून आपल्याला झाली पाहिजे। एखाद्या वर्षी आपल्याला कमी मार्क्स मिळाले काही मिळत नाही, पुढच्या वर्षी आणखी दुसऱ्या वर्षाला आणखी जास्त मार्क्स मिळवायचे, मार्क्स वाढवत जाऊन चौथी आणि नंतर सातवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मिळवायची असं ध्येय मनात ठेवलं। तर आज या ठिकाणी मी सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि माझं वास्तविक आणि ह्या सर्व परीक्षांची खरं त्या भविष्य सर्वांसाठी प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे। आज जर पाहिलं नीट म्हणा किंवा जेईई म्हणा, शहरातून या परीक्षांची अगदी 7वी पासून 5वी पासून तयारी केली जाते। तशी खेड्यात आपलं वातावरण नाही, आपली खेड्यातली मुलं तशी खूप स्ट्रॉंग असतात। शहरातल्या मुलांपेक्षा ही कितीतरी पुढे जाऊ शकतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपण मागे पडतो। खरं तर बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या ही खेड्यातली मुलं खूप पुढे जाऊ शकतात आणि जातही। त्यात विषय मराठी, इंग्रजी माध्यमाचा तोही फरक येतो। मागच्या आताच्या निकालावरून असं लक्षात येतं की मराठी माध्यमाची मुलं जे आहेत त्याचं पर्सेंटेज इंग्रजी माध्यमापेक्षा निश्चितच जास्त आहे आणि मराठी माध्यमातून मुलं जी संकल्पना निर्माण करू शकतात, त्याच्या मराठी माध्यमातून ज्या मुलांच्या संकल्पना क्लिअर होतात त्या इंग्लिश मधून होत नाही, हे निश्चितपणे आपण मान्य करायला पाहिजे। आयुष्यातल्या युगातल्या पुढे इंजिनियर, डॉक्टर किंवा अनेक आता आव्हानं त्या आपल्या जगासमोर आपल्या सगळ्यांसमोर येतात। तर या युग आहे, या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी खरं तर आतापासूनच आपण आपला भाग तयार केला पाहिजे। नियमता 34वी जी स्थायी परीक्षा आहे त्याची जे पुस्तकं असतात तर त्याचे कसे करायचे, म्हणजे ते पहिल्यापासून जे धैर्य होते त्यांच्या मनामध्ये एक अशी वेगळी भावना होती की आपल्या त्याच्यामध्ये जे मुलं आहेत ते मुलांना एकमध्ये आलं पाहिजे, त्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे, त्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांना त्या समजल्या पाहिजे। यासाठी त्यांनी सुरुवातीला इयत्ता 4थी आणि 7वीचे स्कॉलरशिपचे पुस्तकं छापण्याचे काम केले। त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या ठिकाणी काही पुस्तकामध्ये आहे जी नियोजन केली आणि दरवर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी क्षितिजा प्रकाशनामार्फत सावित्रीबाई फुले प्रकाशन परीक्षा घेतली जाते। या ठिकाणी सांगण्यामध्ये विशेष सांगता असं आहे की सर्वांनी आताच या ठिकाणी बघा, म्हणजे या वर्षी इयत्ता 4थी आणि 7वी राज्य क्रमांक यादीमध्ये जे विद्यार्थी निघतील त्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 15,000 रुपये, 7,500 रुपये, 5,000 रुपये असं बक्षीस जाहीर केलेलं आहे। पण
त्यांनी जे बक्षीस जाहीर करताना त्यांनी एक प्रकार पण घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तो विद्यार्थी 4थीचा असू द्या किंवा 7वीचा असू द्या, तो राज्य गुणवत्ता यादीमध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आला पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की तो पहिला, दुसरा, तिसरा न करता तो फक्त राज्य गुणवत्ता यादीमध्ये आला पाहिजे, फक्त विकास होत नाही. राज्य गुणवत्ता यादीमध्ये सोबत नाहीये. तुम्हाला सांगतो, मी सलग 8 वर्ष इयत्ता 5वीचा वर्ग घेतलेला आहे. तर मी ज्या वर्षी इयत्ता 5वीचा वर्ग घेतला तेव्हापासून माझ्या मनात येतच होतं की माझा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आला पाहिजे. मी सलग 8 वर्ष लढलो तेव्हा माझा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आला पाहिजे. म्हणजे सोपं नाही. माझं म्हणणं काय की या विद्यार्थ्यांनी क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा ठेवण्यापेक्षा राज्य गुणवत्ता यादीमध्ये राज्य शासन जेवढे विद्यार्थी घेतो त्यामध्ये आपला विद्यार्थी असेल वाटत की त्यावर त्यांचा अनुभव लक्ष द्यायला पाहिजे. कारण की पहिल्या म्हणजे अति अवघड म्हणजे भाग परीक्षेला येऊ शकतो.